विधानसभा मतदारसंघात 166 कोटी 65 लाखापेक्षा अधिक निधी मंजूर करणारे विकासाभिमुख नेतृत्व, सर्वसामान्यांचे लाडके आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री किशोर जामदार, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शासकीय पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना तसेच कोल्हापूर जिल्हा पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना। कोल्हापुरातील अनेक विविध मागण्यांसाठी आज इथे S4H चे अध्यक्ष राजू माने हे लक्षवेधी उपोषणाला बसलेले आहेत आणि कोल्हापूरकरांसाठीच म्हणजे कोल्हापूर शहरासाठी एकूणच त्यांच्या काय काय मागण्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने ते आज मांडणार आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। माझी प्रमुख मागणी आहे की कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भाग यांचा जर विकास सुनियोजित व्हायचा असेल तर KMRD म्हणजे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन होणे गरजेचं आहे आणि याची मुख्य अट आहे की 20 किलोमीटर क्षेत्र आणि 10 लाख लोकसंख्या झाला तर हे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण होऊ शकते आणि आपल्या जिल्ह्याची लोकसंख्या 38 लाख इतकी आहे। त्यामुळे हा विषय शासनाने जर मंजूर केला तर कोल्हापूर शहराबरोबर इचलकरंजी शहर आणि नगरपंचायत आणि पंचायती यांचा आणि ग्रामीण भागाचा विकासासाठी एकच शासनाने जर विकास आराखडा तयार केला तर संपूर्ण क्षेत्राचा सुनियोजित विकास होईल आणि याला केंद्र शासन, आंतरराष्ट्रीय फंड्स आणि महाराष्ट्र शासनाचा फंड्स याद्वारे या शहराचा चांगला विकास होईल अशी माझी कल्पना आहे। म्हणून यामध्ये तुम्ही पुणे आणि कोल्हापूर मेट्रोच्या उभारणीची पण मागणी केलेली आहे। पुणे आणि मेट्रो रेल्वेचा हा विषय नाही, पुणे मेट्रो सिटी रेल्वेचा वेगळा आणि सिटीचा वेगळा आहे। तर मेट्रो सिटीमध्ये हे सगळे विषय समाविष्ट असतात जे मूलभूत प्रश्न आहेत, उद्योग निर्मिती असू दे, रोजगार निर्मिती असू दे किंवा कृषी क्षेत्र असू दे किंवा पर्यावरण असू दे, याचा एक विकास आराखडा बनतो। सर्व नागरिकांच्या हरकती घेतल्या जातात आणि त्यानंतर हा विकास आराखडा बनतो। त्यामुळे भविष्यात असा विकास कामांना विरोध होत नाही जे आता कोल्हापूरमध्ये सध्या चित्र आहे, प्रत्येक गोष्टीला विरोध, त्या प्राधिकरणाच्या याच्यामध्ये अजिबात विरोध होत नाही आणि त्यासाठीच हे महानगर प्राधिकरण एका क्षेत्र प्राधिकरणासाठी आम्ही हे लक्षवेधी उपोषण केलेलं आहे। किती दिवस असणार आहे तुमचं हे उपोषण? आजचं हे मी गेल्या वर्षी सलग 9व्यातच इथंच केलं होतं उपोषण या विषयासंदर्भातच। आज हे 1 वर्षामध्ये आमदार नरके साहेबांनी यामध्ये मागच्या उपोषणाच्या वेळी इथे याच ठिकाणी सांगितलं होतं की मी या प्राधिकरणामध्ये सुधारणा करतो। त्या पद्धतीने त्यांनी विशेष नियोजन प्राधिकरण दर्जा त्या प्राधिकरणाला दिलेला आहे, फक्त ते 42 गावापुरता मर्यादित दिलाय। असं न करता आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की कोल्हापूर शहरासह आणि इतर भागासह प्राधिकरणाला तुम्ही अधिक बळकट देण्यासाठी येत्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तुम्ही हा विषय घ्या आणि हा एकच शहर आणि ग्रामीणचा भागाचा साठी हे प्राधिकरण तुम्ही स्थापन करा। यानंतरची तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आज आम्ही संध्याकाळी या संदर्भात महाराजांच्या पुतळ्यासमोर एक ज्योत प्रज्वलित करून ह्या चळवळीचा आम्ही सुरुवात करतोय। त्या माध्यमातून मी आता या मागील वर्षी एक 18 मिनिटाचा KMRD पार्ट म्हणून व्हिडिओ तयार केलेला आहे की विकासासाठी पूर्वतयारी काय करावी लागते। भविष्यामध्ये 2 पार्ट करणार आहे, त्यामध्ये शासकीय आणि केंद्र शासनाचा निधी या सर्व प्रोजेक्टना कशा प्रकारे मिळेल आणि तिसरा निधी म्हणजे जिल्ह्याचा विकास आणि शहराच्या विकासासाठी काय मूलभूत गरजा आहेत त्याचा एक व्हिडिओ बनेल। या 3 व्हिडिओच्या माध्यमातून मी जनजागृती करणार आहे आणि माझा पहिला व्हिडिओ बऱ्याच लोकांनी बघितल्यामुळे लोकांना याबद्दल विश्वास बसलेला आहे। त्या पद्धतीने जसा केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा फंड कसा कायदेशीर येतो हे जेव्हा लोकांना पटेल त्यावेळी या चळवळीला यश येईल यात शंका नाही। तसेच या लक्षवेधी उपोषणाची सांगता दसरा चौक येथे ज्योत प्रज्वलित करून करणार असल्याचे राजू माने यांनी सांगितले। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन रोहन पाटीलसह साक्षी दळवी, कोल्हापूर।